जिल्हा प्रशासनाने शेतीची कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्या असा संदेश दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीच्या पेरणीच्या कामांना जे आहे, त्याचप्रमाणे मशागतीच्या कामांना जे आहे तो वेग आलेला पाहायला मिळतोय। मागील 3 ते 4 दिवसापासून पावसाने उसंत घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीच्या कामांना काही प्रमाणात जो ब्रेक लागला होता तो आपल्याला पाहायला मिळतो। मात्र आता सद्यस्थितीला ही कामं जी आहे, शेतीची कामं करण्यामध्ये बळीराजा जो आहे तो व्यस्त झालेला आहे। त्याचप्रमाणे लावणी जी आहे ती देखील करण्यात येत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये 50 ते 60% पेक्षा शेतीची कामं जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत। त्यामुळे आता सध्या स्थितीला जो बळीराजा आहे तो आता या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी काही ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीची कामं जी असतात ती यंत्राच्या सहाय्याने केली जातात, तर काही ठिकाणी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पारंपरिक पद्धतीने ही शेती केली जाते आणि अद्याप स्थळ कोकणात मात्र अशा पद्धतीची शेतीची कामं जी आहेत ती पारंपरिक पद्धतीने केली जातात। याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते सद्यस्थितीला, ज्या ठिकाणी बैल जोडींच्या सहाय्याने शेती केली जाते। त्याचप्रमाणे लावणी ज्या आहेत, घरातील महिला ज्या आहेत त्या लावणीच्या कामांमध्ये देखील व्यस्त असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल, रायगड असेल, या ठिकाणी अशाच पद्धतीची पेरणीची त्याचप्रमाणे आता लावणीची कामं जी आहेत त्यांना वेग आलेला पाहायला मिळतोय। पुढील काही दिवस पावसाचा असाच वातावरण राहील असा देखील अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तविलेला आहे। त्यामुळे आता पुढील शेतीच्या कामांची जी सुरुवात आहे झालेली आहे ही कशा पद्धतीची असणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आणखी विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।